महत्त्वाची बातमी आहे। रोहिणी खडसेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात रोहिणी खडसेंच्या अडचणी वाढू शकतात। खेवलकर प्रकरणामध्ये वापरण्यात आलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर पुरावे उपलब्ध होते। हा नंबर सोनार या व्यक्तीच्या नावावर नोंद होता। दरम्यान तपास सुरू असतानाच परस्पर सिम हरवल्याचं सांगून नवीन सिम घेण्यात आलं। हे सिम नवीन फोनमध्ये टाकून व्हॉट्सॲपचा डेटा डिलीट करण्यात आला असं समोर आलंय। मोबाईलमधील व्हॉट्सॲप डेटा म्हणजे पुरावा नष्ट केल्याप्रकरणी रोहिणी खडसेंवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। आता आपण पुढच्या बुलेटिनकडे वळूया। सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी करूयात। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे जरांगेंच्या भेटीला गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंकडून विनंती। आंदोलनाच्या मार्गाबाबत चर्चा केली। राजेंद्र साबळेंची माहिती। आरक्षणाच्या मागणीकरता मुंबईतील आंदोलनाकरता जरांगे ठाम। उद्या शेकडो बांधवांसह जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार। आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणं जरांगेंचा उद्देश। गेल्या 1.5 वर्षांपासून त्यांनी हेच केलेलं आहे। तर त्या 28.5 किलोला उचला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल। मी अपशब्द वापरले नव्हते, बोलीभाषेत बोललो होतो। विनाकारण वाद पेटवला जातोय, मी तो शब्दही मागे घेतला। मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींविरोधातील वक्तव्यावरून जरांगेंचं भाष्य। शिवरायांचा मावळा कधी खालची भाषा वापरणार नाही। माझ्या पाठीशी अंबाबाई आणि महाराष्ट्रातील जनता। जरांगेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर। माझं आणि शिंदे साहेबांमध्ये सगळं काही छान। आमच्यात कुणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एकच आहोत। जरांगेंसह विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार।